बाबा आता या कळपातून बाजूला जाऊ नका. इनडायरेक्ट पृथ्वीराज बाबा पाटील यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भाजपची ऑफर. पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त माजी महापौर संगीताताई खोत यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी मिरज येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल येथे साकारली असून आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करून नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद अशी ही रांगोळी असून विश्व प्रसिद्ध रांगोळीकार आजम मुजावर यांनी ही रांगोळी साकारली असून आज याचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार इद्रिसभाई नायकवाडी, आमदार सत्यजित देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंदभाऊ देशपांडे, पृथ्वीराज बाबा पाटील, दीपक बाबा शिंदे, शेखर इनामदार, माजी महापौर संगीताताई खोत, माजी नगरसेवक गणेश दादा माळी, विठ्ठल तात्या खोत, दयानंद खोत यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व अहिल्याप्रेमी उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांना इनडायरेक्ट भाजपची ऑफर देत बाबा आता या कळपातून जाऊ नका अशी भावना व्यक्त केली. मला वाटतं महाराष्ट्राचा असा एकमेव उपक्रम आहे आज 80 देशातला सगळ्यात मोठा उपक्रम आहे आणि तो आपण अगदी मनापासून केलेला आहे. मी बघितलं आल्यापासून भावना तुमच्या असा ओसळून राहत आहे. त्याला मनापासून हृदयापासूनच आपलं प्रेम आहे. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. असंच अहिल्यादेवींच्या विचारांना आपण काम करत राहा. परमेश्वर सगळं आपल्या पाठीशी उभं करेल अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. ज्या ज्या लोकांनी याच्यासाठी मदत केली, खास करून बाबा आपण मदत केलेली आहे. म्हणजे जे क्रीडा शासनाच्या क्रीडांगण स्टेडियमचा हॉल मिळाला नाही, कोण अधिकारी त्याचा सत्कार घेतो मी अच्छा असं आहे काय? हॉल नाही मिळाला तर आवडत होईल का? ठीक आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपण जो हॉल आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला, शेवटी एक आहे ज्याचा विचार चांगले असतात, ज्याला विचाराची प्रगल्भता आहे, ज्याला माणुसकी आहे, त्याला पक्षपातीच्या पलीकडचं पक्षपातीचं कधी बंधन नसतं. ते बंधन कधी इथे आपण दाखवलं नाही. बाबा आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. आपण ही भूमिका पार पाडली आणि आपण एक माणुसकीच्या भावनेत अहिल्यादेवींच्या या उत्सवामध्ये आपण सहभागी झाला आणि योगदान दिलं. आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. इथं आलेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना बाबा सगळ्यांची इच्छा आहे आता ह्या कळपातून जाऊ नका असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आपण त्याचाही विचार आपण करावा अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या जयंती वर्षाच्या निमित्तानं जयंतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.